बदलापुरात वाढदिवसाच्या पार्टीत गुंगीचं औषध देऊन तरुणीवर दोघांकडून अत्याचार, पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल। गुंगीचं औषध देणाऱ्या बर्थडे गर्ललाही पोलिसांनी घेतलं ताब्यात। चंद्रपूरमध्ये चिमूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानं प्रकार उघड। या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। पैसे आणि लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप। पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणी शस्त्र पुरवणारा सराईत गुन्हेगार गजाआड, आंदेकरांच्या बहिणीसह 3 अल्पवयीन मुलं ताब्यात। पुणे सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षकाला अटक। महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकाला दारू परवाना मिळवून देण्याचा बहाणा करून फसवणूक। पोलीस महासंचालकांकडे केलेल्या तक्रारीनंतर कारवाई। नेरळमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 3 जण ताब्यात घेतलेले तिघेही मृतांचे नातेवाईक असल्याची माहिती। पोलिसांकडून चौकशी सुरू। नाशिकच्या सटाण्यात बनावट बंदुकीचा धाक दाखवत 2 लहान बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न, संशयितांना स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी घेतलं ताब्यात। 25 लाखांच्या गांजा तस्करी प्रकरणी नाशिकमधून दोघांना अटक। भंडारा शहर पोलिसांच्या पथकाची कारवाई। नागपुरात काल मध्यरात्री ऑडी कारची 2 कारने एका दुचाकीला धडक, अपघातात काही जण किरकोळ जखमी, 2 जणांवर गुन्हे दाखल। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी मुरुम वाहून नेणाऱ्या गाड्या अडवल्या। मोदींच्या सभास्थळी मैदानाची उंची वाढवण्यासाठी बिना रॉयल्टी हजारो गाड्या मुरुम उत्खनन केलं जात असल्याचाही आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।